केलं पाहिजे। यासाठी मी ही गोष्ट बोलते की ज्या वेळेला मी स्वातंत्र्य संग्रामाबद्दल बोलते त्याच वेळेला मी या देशाच्या संविधानाबद्दल बोलू इच्छिते। आज आपली लढाई कशासाठी, आज आपण इथे कशासाठी भेटलेलो आहोत, आज आपण या संमेलनामध्ये बसलेलो आहोत, आपण सगळे मंडळी यासाठी बसलेलो आहोत की या देशाचं स्वातंत्र्य आणि या देशाची राज्यघटना ही कुठे ना कुठे त्याचा सातत्याने पायमल्ली होताना दिसते। लोकशाहीचा गळा जो आहे तो आवळण्याचं त्या ठिकाणी सातत्याने काम होतं, दाबण्याचं काम त्या ठिकाणी होतं। आणि अशा वेळेला या संमेलनाच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावातून प्रत्येक जिल्ह्यातून आलेली मंडळी आहात, तुमच्या माध्यमातून गावागावामध्ये क्रांती झाली पाहिजे, संघर्षाची ठिणगी पेटली पाहिजे। कारण आता ही परिस्थिती आलेली आहे की आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे हे येणार, कारण 50 दिवस आहेत, 50 दिवस हे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत। कारण येणार लोकसभेचे इलेक्शन हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या संविधानासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी खूप महत्त्वपूर्ण इलेक्शन आहे, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। आपल्याला माहिती आहे की काय चाललेलं आहे, म्हणजे मी असीम सरोदे साहेबांचं भाषण जरी ऐकलं नसेल तरी तुमची निर्भीड व्हा, जी तुमची मुवमेंट चालली निर्भीड बना। साहेब मी तुमचं खूप अप्रिशिएट करते, तुमच्या मुवमेंटला यासाठी करते कारण आज काय चाललंय आपण बघतोय संसदीय लोकशाहीमध्ये किंवा आता लोकशाहीमध्ये काय चाललंय, एका ठिकाणी सरकारी यंत्रणांचा वापर करायचा, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, या सरकारी यंत्रणा या घरगडी झाल्यासारखे झालेले आहेत। आम्हाला माहिती होतं पूर्वी, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, मी आज स्वतःला ज्यावेळी बघते त्यांनी काय केलं या देशाच्या इतिहासामध्ये, त्यांनी या 10 वर्षाच्या काळामध्ये जे पार्लमेंट आहेत म्हणजे जे संसदीय लोकशाहीमधील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना प्रश्नचिन्हामध्ये आणलं। आज प्रत्येका जणांकडे एकमेकांकडे या संशय दृष्टिकोनातून लोक बघतायत। हे प्रश्नचिन्ह कोणी निर्माण केलं तर केंद्रामधल्या मोदी आणि शहाच्या सरकारने निर्माण केलं। आज मीडियामध्ये नरेटिव्ह तयार करायचे, मीडियामध्ये खोट्या बातम्या तयार करायच्या, खरी बातमी आली की तिला वेगळ्या तऱ्हेने दाखवून तिचा दबाव करून दुसरी बातमी टाकायची। आज मीडियाला प्रश्नचिन्हामध्ये कोणी आणलं तर ह्या 10 वर्षाच्या मोदी शहाच्या सरकारने आणलं। मला या ठिकाणी सांगायला पाहिजे ब्युरोक्रेसी, स्वायत्त यंत्रणा ज्याच्याबद्दल आपण इतकं सन्मानाने बोलायचं, जसं मी ईडी सीबीआयचा उल्लेख केला तशी आमची मुंबई महानगरपालिका पण एक स्वायत्त संस्था होती, पण स्वायत्त संस्थांचा स्वायत्तपणा कसा काढून घ्यायचा हे जर कोणी शिकवलं तर ह्या देशाच्या इतिहासामध्ये मोदी शाह सरकारने 10 वर्षाच्या काळात शिकवलं। आणि सगळ्यात महत्त्वाची, गरीब माणूस असेल, मध्यमवर्गीय बद्दल बोलत तुम्ही साहेब, या ठिकाणी महिला असतील किंवा कुठल्याही जाती धर्माचे लोक असतील, शेवटी आशेने एका व्यवस्थेकडे बघायचं, ती व्यवस्था म्हणजे न्याय व्यवस्था होती। आज न्याय व्यवस्थेला सुद्धा प्रश्नचिन्हात जर कोणी आणलं तर मोदी शाह सरकारने आणलं, हे आपल्या लोकांमध्ये बोलावं लागेल। यासाठी मी या गोष्टी बोलते की हे युद्ध खूप मोठं आहे। आज सरकारी लोकांच्या माध्यमातून निर्माण झाली, ती सरकारी पाडण्याचं काम कोण करतंय सांगा मला। महाराष्ट्रामध्ये काय झालं, मणिपूरमध्ये काय झालं, सगळ्यांना इतिहास माहिती आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी तिजोरीचा वापर, पैशाचा वापर चाललेला आहे, पक्ष फोडण्याचं मोठं राजकारण त्या ठिकाणी सुरू आहे। आणि अशा वेळेला आपण सगळे या शिबिराच्या माध्यमातून भेटत आहोत। मला माहिती आहे साहेबांनी सांगितलं मध्यमवर्गीयापर्यंत जा, माझं तर सांगणे घराघरात जा, तुम्ही जर जाल ना खाली का निर्भीड बनवच्या सभेमध्ये लोक हजारांच्या संख्येने येत आहेत। जेव्हा तुम्ही गाडीतून जात होता ना 3 जण, तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा असोसलेले होतो, आम्ही सुद्धा टेन्शन मध्ये होतो की तुमची गाडी सुखरूप पोहोचली पाहिजे। आणि मला आनंद आहे की प्रत्येक कार्यकर्त्याने हा प्रयत्न केला, म्हणजे आमच्या महिला तुमच्या गाडीच्या पुढे पळत होत्या। ज्या वेळेला ह्या देशाच्या इतिहासामध्ये महिला पुढे येऊन जेव्हा स्वातंत्र्य संग्रामामध्ये जॉईन झाल्या त्याच्यानंतर देशाचा इतिहास बघा, महिला रस्त्यातून पुरुषांना बाजू काढण्याचं काम महिला करू शकतात, त्याच्यासारखी काय गोष्ट असू शकते। म्हणजे तुम्ही जर बघाल, तुम्ही किती लोक, मला माहिती आहे सगळेजण तुम्ही जरा जमिनीवरची मंडळी आहात, जमिनीमध्ये काय सांगा, शेतकरी खुश आहे, शेतकरी खुश आहे का, कामगार खुश आहे, छोटा व्यापारी खुश आहे, सांगा मला तुम्ही कुठला व्यवसाय खुश आहे, आज सरकारी नोकऱ्या आहेत, युवा खुश आहे, महिला खुश आहेत, महागाई कमी झाली का। याचाच अर्थ असा झालेला आहे की सगळ्यांना माहिती आहे की सगळे वर्ग जे आहेत हे त्या ठिकाणी नाराज चाललेले आहेत। देशाच्या इतिहासामध्ये जय जवान जय किसान आम्ही ऐकत होतो, पण दुर्दैवाने आम्ही बघत आहोत की शेतकऱ्याला ज्या तऱ्हेने दिल्लीमध्ये आपल्यामध्ये थांबवण्याचं काम झालं, त्याच्या रस्त्यामध्ये दिवा टाकण्याचं काम झालं, ही
कुठला इतिहास आहे? जो देशाचा पोशिंदा आहे, जो राज्याचा पोशिंदा आहे, त्या शेतकऱ्याला जर तुम्ही सन्मान देऊ शकत नसाल, जो कामगार आहे त्याला तुम्ही सन्मान देऊ शकत नसाल, ज्या महिला आहेत त्यांना सन्मान देऊ शकत नसाल, म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये मणिपूर असेल, महिलांच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती की ब्रिजभूषण सिंग असेल, म्हणजे ब्रिजभूषण सिंगला का ठेवलेलं आहे? माझा हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे राजकारणासाठी ज्या महिला राष्ट्रासाठी पदकं घेऊन येतात, ज्या महिला राजकारण म्हणजे राष्ट्रासाठी जाऊन त्या ठिकाणी गौरव वाढवण्याचं काम करतात, त्या महिला आज त्या ठिकाणी न्याय मागत आहेत, पण त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळत नाही. पहिल्यांदा आपण बघतोय की राज्यामध्ये आणि देशामध्ये महिलांची नग्न धिंड काढण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आमदार बंदुकी वापरायला लागले. बघताय ना तुम्ही, पोलीस स्टेशन मध्ये आमदार जायला लागलेत आणि पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनच्या निरीक्षकासमोर गोळ्या मारतायत. झाली त्याच्यावर केस? कोणाची मस्ती आहे एवढी की सत्तेची मस्ती कोण काढू शकतं? तर काँग्रेस पार्टी काढू शकते. हे मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचंय आणि ते करावी लागेल. का नाही गणपत गायकवाडला अरेस्ट होत? आपल्याला माहिती ना काय केलं त्यांनी? जर सत्तेमध्ये राहिलेले आमदार बोलत असतील तुम्ही हातपाय तोडा, मी तुम्हाला टेबल जामीन करून देतो. जर सत्तेमधले आमदार बोलत असतील आमचा बॉस त्या ठिकाणी सागर बंगल्यावर बसलेला आहे, तर त्यांना सांगितलं पाहिजे आमचा बॉस बाबासाहेबांचं संविधान आहे, ते तुम्हाला खाली काढून टाकेल. कसली मस्ती आहे ही? सत्तेची मस्ती कसली मस्ती आहे? आणि कशासाठी झाली आहे मस्ती ही? अरे सरकार येतात, सरकार जातात, पण या सरकारमध्ये तुम्ही बसून सातत्याने काय सुरू केलेलं आहे? म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी कधीच ही परंपरा बघितली नव्हती. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्र, क्रांतीज्योती सावित्री फुले आणि ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र. ह्या महाराष्ट्राची संस्कृती काय, पुरोगामित्व काय? आज दुर्दैवाने एक सभेसाठी तुम्ही त्या ठिकाणी लोकांना त्रास देण्याचं काम करता. म्हणजे मी तर आता पहिल्यांदा बघते जात नाही आणि एका ठिकाणी सांगायचं की आम्ही त्या महिलेला केलं, आम्ही आदिवासी समाजाला केलं. आता समाजाबद्दल मी त्यांना प्रश्न विचारू इच्छिते. महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा आणि सामाजिक बांधिलकी ही महाराष्ट्राची ओळख आहे, ब्रीदवाक्य आहे. पण दुर्दैवाने आज काय केलंय? समाजामध्ये भांडण लावून देण्याचं काम केलंय. ओबीसी विरुद्ध मराठा, बरोबर ना? धनगर विरुद्ध आदिवासी, हलवा विरुद्ध समजील, कशासाठी करून ठेवलेलं आहे? तुम्हाला सोडवायचा नाही प्रश्न? सोडवला पाहिजे हे प्रश्न. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की यूजीसीचे निर्णय झाले. अरे तुम्ही एससी एसटीला तरी सोडलं का? करायचे असतील काही प्रतिनिधी आमचे यूजीसीच्या माध्यमातून उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, मेडिकल एज्युकेशन विभाग, ज्या ज्या भरत्या होत होत्या त्या सगळ्या भरत्यांमध्ये यांनी काय सांगितलं? रोस्टर करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही या देशाचं संविधान केलंय, या संविधानामध्ये तुमची काय भागीदारी आहे? या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये तुमची काय भागीदारी आहे? तुम्ही सरळ सकट निर्णय घेत चालला आणि तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की यूजीसी मध्ये सुद्धा जे आहे ते निर्णय द्यायचा नाही. मला माहित नाही आपल्यामध्ये किती लोकांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये असे किती मंत्री आहेत जे अधिवेशनामध्ये बोलतात आणि त्याच्यानंतर भेटत सुद्धा नाही. म्हणजे ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असल्यानंतर आज आपण जी लढाई लढण्याचं काम करतोय, मला या ठिकाणी सांगायला पाहिजे मीडियाचे तर नरेटिव्ह खूप सेट होतात. आता आपण नरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली पाहिजे आणि नरेटिव्ह सेट व्हायला लागले. म्हणजे मी सोशल मीडियाला पण त्याचे धन्यवाद देते आणि स्थानिक लेवलच्या नेत्यांना पण धन्यवाद देते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पण धन्यवाद देते. एक नरेटिव्ह तयार करतात की असा आहे, असा अवतार. अरे या अवतारी पुरुषाचे 10 वर्षाचे कारनामे तरी बघा. असीम सरोदेजी आम्ही अडाणीशी लढतो, जमिनीवर लढतो आणि मोदींशी सुद्धा लढतो. यासाठी लढतो की त्यांना गरीब माणसाशी काय देणं घेणं नाहीये, त्यांना कुठल्याही लोकांशी काय देणं घेणं नाही. त्यांचे 2 मित्र आहेत ज्यांना ते सांभाळण्याचं सातत्याने काम करतात आणि त्याच्यामधलं एकाबद्दल तर खूप प्रेम आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा होतोय मला विचारा ना. माझ्यासारखा कोणी जवळून ते बघितलेलं नाहीये. ज्यावेळी मी इथं मंचकावर बोलते, त्या विधिमंडळात बोलते, त्यावेळी सरकारी यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो, गुंडांचा कसा गैरवापर केला जातो,